हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये। या चॅनलवर आपण TET एक्झाममधील जे मागील वर्षीचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यातील मराठी व्याकरण पाहत आहोत। आज पाहणार आहोत आपण 2021 या वर्षीचे TETचे एक्झाममधील मराठी व्याकरण। आधी आपण 10-11 प्रश्न पाहिलेले आहेत, त्याच्या पुढील प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता पहा, पहिला प्रश्न आहे बघा। संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता? बघा, अलंकारावर आधारित प्रश्न आहे। प्रश्न पर्याय 1 यमक, 2 अनुप्रास, 3 उपमा आणि 4 आहे उत्प्रेक्षा। आता बघा, उपमा आणि उत्प्रेक्षा या दोन अलंकारामध्ये दोन गोष्टींमध्ये काय केलेलं असतं, साम्य बघितलेलं असतं किंवा तुलना केलेली असते। इथं तसं तुलना केलेलं आपल्याला कुठंच काहीही दिसत नाही मित्रांनो, म्हणजे हे दोन्ही पर्याय बाद झाले। पहिला आहे यमक, यमक जुळलेलं सुद्धा आपल्याला इथं काही दिसत नाही। परंतु अनुप्रास अलंकारामध्ये बघा, आता इथं संत स, सप्तपदचं स, सहवासे स, सख्य स, साधूचं स, म्हणजे स स स हे अक्षर काय झालेलं आहे, पुन्हा पुन्हा आलेलं आहे। म्हणजेच इथं काय झालेलं आहे तर अनुप्रास अलंकार झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। पुढचं बघा, पुढीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता? आता पर्याय 1 आहे भ, पर्याय 2 ल, पर्याय 3 श आणि पर्याय 4 आहे ह। तर आता याच्यातील भ हा पर्याय काय आहे तर याचं उत्तर आहे, कारण भ हा कसा आहे तर औष्ठ्यवर्ण आहे। मग ल कोणता वर्ण आहे तर ल हा दंत्यवर्ण आहे आणि श हा काय आहे तालव्य वर्ण आहे आणि ह हा कंठवर्ण आहे। मग उत्तर आहे भ हा वर्ण कसा आहे तर औष्ठ्यवर्ण हा भ आहे। पुढचा प्रश्न आहे बघा 3 केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय? पर्याय 1 प्र के अत्रे, पर्याय 2 कृ के दामले, पर्याय 3 रा ग गडकरी आणि पर्याय 4 वि वा शिरवाडकर। तर आता पहिला पर्याय क्रमांक 1 काय आहे तर प्र के अत्रे। प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे काय आहेत, केशव कुमार आहेत। आपल्याला काय विचारले, केशवसूत आहे, म्हणजे हा पर्याय बाद झाला, केशव कुमार म्हटलेला आहे। आता पुढं काय, कृष्णाजी केशव दामले, कु के दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच काय आहेत तर केशवसूत आहे। केशवसूत म्हणजेच काय, कृष्णाजी केशव दामले। पुढचा पर्याय क्रमांक 3 आहे रा ग गडकरी, म्हणजे राम गडकरी। तर यांचं काय आहे तर टोपण नाव गोविंदाग्रज किंवा बाळकराम, गोविंदाग्रज किंवा बाळकराम या दोन टोपण नावाने ते लिखाण करतात। पर्याय क्रमांक 3 वि वा शिरवाडकर, वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे काय आहेत तर कुसुमाग्रज आहेत। ह्यांचं नाव काय आहे, टोपण नाव कुसुमाग्रज हे आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृ के दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले। पुढचा बघा, पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला। आता या वाक्यामध्ये बघा, ताई म्हणाली नंतरनं स्वल्पविराम आहे आणि पुढे वाक्य दिलेलं आहे आणि शेवटी वाक्याच्या काय आहे तर उद्गारवाचक चिन्ह आहे। मग पर्याय कोणते कोणते दिले आहेत? पर्याय 1 आहे प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 2 आहे पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप आणि पर्याय क्रमांक 3 आहे अर्धविराम आणि पर्याय क्रमांक 4 आहे दुहेरी अवतरण चिन्ह। बघा, आता इथं ताई म्हणाली म्हणजे ताईनं म्हणलेले शब्द आहेत पुढे। मग ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द किंवा बोललेले वाक्य आपण लिहितो त्यावेळेस काय असतो तर डबल अवतरण चिन्ह आपण देतो, म्हणून इथं काय येणार आहे, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 डबल अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह, डबल इन्व्हर्टेड कॉमा दुहेरी अवतरण चिन्ह येणार आहे। प्रश्नचिन्ह येऊ शकत नाही, कारण इथं काय झालेलं आहे, आश्चर्य व्यक्त करून उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे शेवटी। अजिंक्य किती छान बोलला हा प्रश्न विचारलेला नाही आहे तर त्यातलं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, म्हणून तिथं उद्गारवाचक चिन्ह येते आणि उद्गारवाचक चिन्ह असल्यावर शेवटी पूर्णविराम येत नाही, दोन्हीपैकी एकच येतं। इथं उद्गारवाचक चिन्ह दिलं आहे म्हणून प्रश्नचिन्ह, म्हणून पूर्णविराम तरी येणारच नाही, अर्धविराम सुद्धा इथं येत नाही, तर इथं येणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह। पुढचा प्रश्न आहे बघा,
कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. पर्याय 1 हजरजबाबी, 2 वाचाळ, 3 तोंडाळ आणि 4 आहे शब्दप्रभू. तर आता बघा याचं काय, कोणते लगेच उत्तर देणारा त्याला काय म्हणतात तर हजरजबाबी म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. मग वाचाळ म्हणजे काय तर खूप बोलणारा जो असतो त्याला वाचाळ म्हणतात. तोंडाळ म्हणजे काय तर खूप बोलतो परंतु कसं बोलतो तर भांडतो किंवा खूप वाद घालतो त्याला काय म्हणायचं तोंडाळ म्हणायचं. आणि शब्दप्रभू म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणाऱ्याला काय म्हणतात तर शब्दप्रभू म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा बघा प्रश्न आहे, सभा या शब्दाचे लिंग कोणते. बघा आता आपण सभा म्हटल्यावर काय म्हणतो, ती सभा म्हणतो. तो सभा किंवा ते सभा असं काहीही म्हणत नाही, ती सभा म्हणतो. मग ती आपण कशाला वापरतो तर स्त्रीलिंगीला आपण वापरतो. म्हणजे सभा याचं लिंग काय येणार आहे तर स्त्रीलिंगी येणार आहे. पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही आणि उभयलिंगी सुद्धा नाही, तर स्त्रीलिंगी हे याचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. बघा आता इथं काय झालेलं आहे, त्याला बक्षीस मिळालेलं आहे किंवा पारितोषिक मिळालेलं आहे. मग आपण ज्यावेळेस एखाद्याला असं बक्षीस मिळतं, पारितोषिक मिळतं, त्यावेळेस आपण काय करतो त्याचं अभिनंदन करतो, कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. मग पर्याय काय दिलेले आहेत बघा इथं, 1 चौकशी पत्र, 2 अभिनंदन पत्र, 3 तक्रार पत्र आणि 4 आहे मागणी पत्र. आपण चौकशी करू शकत नाही तिथं, तक्रार पण नाही, मागणी पण नाही, तर आपण तिथं काय करतो त्या भावाचं अभिनंदन करतो, म्हणून तिथं काय येणार आहे अभिनंदन पत्र हे येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. पर्याय 1 6 फेब्रुवारी 2015, 6 मार्च 2015, पर्याय क्रमांक 3 6 जानेवारी 2015 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6 एप्रिल 2015. आता इथं बघा एकच वर्ष दिलेलं आहे परंतु काय झालेलं आहे तर इथं महिने वेगळे वेगळे दिलेले आहेत, तारीखसुद्धा तीच आहे, फक्त महिने बदललेले आहेत. मग काय झालेलं आहे बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये काय झालेलं आहे त्यांना पुरस्कार काय झालेला आहे जाहीर झालेला आहे आणि इथं एप्रिल महिन्यामध्ये काय केलेलं आहे त्यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे, दिलेला आहे. मग आता आपण याच्यामध्ये कोणतं उत्तर द्यायचं तर प्राप्त झाला पण त्यांना कधी जाहीर झाला तर 6 फेब्रुवारी 2015 या दिवशी काय झाला त्यांना जाहीर झाला आणि 6 एप्रिल 2015ला काय झालेलं आहे प्रदान केलेला आहे. परंतु 6 एप्रिलला नाही तर 25 एप्रिलला प्रदान केलेला आहे, म्हणून हे सुद्धा उत्तर इथं येणार नाही, तर पर्याय क्रमांक 1 हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण. पर्याय 1 आहे मु. शिंदे, पर्याय 2 नागनाथ कोत्तापल्ले, पर्याय क्रमांक 3 आहे सदानंद मोरे आणि पर्याय क्रमांक 4 आहे मंगेश पाडगावकर. तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे डॉक्टर सदानंद मोरे. हे काय आहे तर पंजाबमधील घुमान येथे झालेले हे कितवं तर 88व मराठी साहित्य संमेलन होतं आणि हे कधी भरलं तर एप्रिल 2015मध्ये आयोजित केलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे होते. पुढील प्रश्न आहे बघा, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. पर्याय 1 पुरुषवाचक व आत्मवाचक, पर्याय 2 दर्शक व पुरुषवाचक, पर्याय 3 प्रश्नार्थक व आत्मवाचक आणि पर्याय क्रमांक 4 आहे संबंधी व सामान्य सर्वनाम. आता बघा इथं काय दिलेलं आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण काय तो, ती, आम्ही, मी असे येऊ शकतं, म्हणून त्याला काय. मग आता पहिलं काय आहे तुम्ही हे काय आहे तर पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग पहिल्यांदा पुरुषवाचक सर्वनाम कोणत्या पर्यायामध्ये येतं तर पर्याय क्रमांक 1 मध्येच येतं. आणि स्वतः हे काय आहे तर
आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणून काय झालेलं आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. पुरुषवाचक आणि आत्मवाचक सर्वनाम. दर्शक सर्वनाम काय येणार नाही, तर दर्शक सर्वनाम म्हणजे हा, ही, हे आणि तो, ती, ते. तर हे तर दोन्ही यांना अंडरलाईन केलेलं आहे का, तो, ती, ते, हा, हे, तर नाही. म्हणून दर्शक सर्वनाम सुद्धा येणार नाही. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपल्याला माहीत आहे कोण, काय, कोणास, कोणी, कोणाला असे शब्द आलेले असतात. मग ते सुद्धा इथं नाही आहेत. इथं काय हा शब्द आलेला आहे, परंतु याला अंडरलाईन केलेलं नाही आहे मित्रांनो. तुम्ही आणि स्वतःला या 2 सर्वनामांना अंडरलाईन केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. समजलं मित्रांनो. आज आपण 2021चे TET परीक्षेतील मराठी व्याकरण पाहिले. तर बाकीचे प्रश्न आहेत ते उतारा आणि कवितेवर आधारित